प्रश्न 57 ते 62 मध्ये 57वा प्रश्न आहे 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी कोणतं काय खरं आहे हे ओळखायचं. 33 काय आहे, 33 काय आहे सांगा. 33 ही विषम संख्या मूळ संख्या आहे का? 11 त्रिक 33 भागत 97 काय आहे? 97 काय आहे? मूळ संख्या आहे. पुढे आता दोन्ही मूळ संख्या आहेत. होईल का? दोन्ही मूळ आहेत का? दोन्ही सहमूळ आहेत. काय तो? दोन्ही सहमूळ आहेत. हे त्याचं उत्तर आहे. सहमूळ कळतंय का? त्याच्यात एक संख्या जसे की बघा 2 सांगतो बरं का 2 3 4 5 ही सहमूळ संख्या. कळायचं का? सहमूळ म्हणजे काय? एक सम आणि एक विषम असलेली. आता दोन्ही 11चे गुणित आहेत का? गुणाकार आहे का? ही 11 चे 33 11 9 99 पाहिजे 97 आहे. ही पण पर्याय चुकला. दोन्ही सम आहेत का? दोन्ही सम नाही. म्हणजे पर्याय 3 कट झाले. राहिला कुठला? बीच पर्याय की दोन्ही ही काय आहेत? सहमूळ आहेत. दोन्ही काय आहेत? सहमूळ आहेत. कळलं कसं? 7 कोटी 4 दशलक्ष 5,000 2 दशक आणि 7 एकक. बघा 7 कोटी म्हणजे काय? काही 7 कोटी 7 कोटी लाखाचे 2 हजाराचे 2 आणि शतकाचे याची बेरीज करायची. 4 दशलक्ष म्हणजे 40 लाख बरोबर आहे का? 40 लाख. 5,000 म्हणजे 5,000. 2 दशक म्हणजे 20 आणि 7 एकक म्हणजे 7. याची काय करायची? बेरीज. 7 7 2 2 0 0 5 0 0 4 7 कोटी 40 लाख 5,027. पण काय म्हणाले या संख्येचं विस्तारित रूप काय? मग हेच मांडा फक्त. हो का? 7 कोटी 40 लाख परत 5,000 परत शतक नाही म्हणल्यानंतर लिहायचं का? शतक नाही म्हणून असं 0 0 0 लिहायचं का? नाही. शतकाचा विषय काढून घ्यायचा. 3 20 7 आहे का? बघा पर्याय 7 कोटी 40 लाख 50,000 20 आणि अधिक 7 आहे का? बघा पर्याय. कितवा पर्याय? हे डबल असं कसं नाही. ह्याची बेरीज विचारली तर असं सांगितलं आणि विस्तारित रूप असे. हे त्याचं उत्तर आहे. 56,84,321 ही संख्या खालीलपैकी कोणती? 56 लक्ष. लक्ष म्हणजे काय? लक्ष म्हणजे लाख. लक्ष म्हणजे लाख. बघा 56 लाख 84,000 पावा 84,321 त्याचं उत्तर आहे. पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आणि विषम संख्या आहे? संयुक्त संख्या म्हणजे काय? संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला जास्त भाग जातो. बरोबर. ज्या संख्येला जास्त भाग जातो. जास्त संख्येने भाग जातो त्याला संयुक्त संख्या. विषम म्हणजे काय? ज्या संख्येच्या एका स्थानामध्ये 1 3 5 7 9 यापैकी एक अंक असेल किंवा 2 भागल्यावर बाकी एक उरते. बघा 17 ही काय? मूळ संख्या. 29 मूळ संख्या. 97 मूळ संख्या. राहिलं काय उत्तर? 15. 15 ही विषम पण आहे आणि 15 ही संयुक्त पण आहे. संयुक्त बघा कोणा कोणाला भाग जाणार? 1 न 5 न 3 न आणि 15 न. याला म्हणायचं संयुक्त. कळालं का? 51,325 या संख्येतील शतक एकक स्थानच्या अंकाची अदला बदल करून मिळणारी नवीन संख्या व ती संख्या यांची बेरीज किती? शतक आणि एकक यांची अंकाची अदल बदल करून मिळणारी नवीन संख्या. बघा 51 फक्त आपल्याला ही 3 इथे लिहायचं आणि 3च्या ठिकाणी 5 आणायचं. बरोबर का? ही अदला बदल करून मिळालेली संख्या 5 ही आणि ती संख्या कुठली? पहिली. यांची काय करायची? बेरीज. 3 आणि 5 8 2 आणि 2 4 5 आणि 3 8 1 आणि 1 2 5 आणि 5 10 1,02,848. कळालं का?
ही प्रश्न नाही महत्वाचा. 1 ते 50 पर्यंतच्या आणि 51 ते 100 पर्यंतच्या या संख्येच्या मूळ संख्येची महत्वता किती? बघा 1 ते 50 मूळ संख्या कुठल्या कुठल्या? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, परत 23, 29, परत 31, 37, 41, 42 आणि 47 यांची बेरीज करायची. आणि 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोण? 53, 59, 57 नाही 57 आहे 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 87 आणि 97 याची बेरीज करायची. आलेल्या बेरजेची वजाबाकी यांची पर्यंतच्या मूळ संख्येची वजाबाकी किती? बरं किती मूळ संख्या आहेत बघा. याची बेरीज म्हणजे याची अशी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 किती संख्या आहेत? 15. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 15 तून 10 वजा करा 5 वजा. म्हणजे आपल्याला हा प्रश्न डबल असा का विचारला? 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती? 15. प्रश्न असा पण येईल 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? 15. आणि 51 ते 100 च्या मूळ संख्या किती आहेत? 10. आणि 1 ते 100 च्या मूळ संख्या किती? 25.